नमस्कार मंडळी. जानकी आणि अवंतिका या दोघींनी केलं पुराव्यांसाठी वेषांतर. चला तर मग पाहूया आजच्या पुढील भागात आपल्याला काय पाहायला भेटलं. आता जानकी आणि अवंतिका हॉस्पिटलमध्ये CCTV फुटेज चेक करायला आलेले असतात आणि त्या सरळ नर्सला म्हणतात की आम्हाला त्या रूममध्ये जाऊन CCTV फुटेज चेक करायचे आहेत. तर सरळ सरळ ती नर्स जी आहे ती नकार देते. मग आता त्या दोघींकडे काहीही पर्याय उरलेला नसतो. दुसऱ्या बाजूला ऋषिकेश आता शर्वरीशी बोलत असतो. तो शर्वरीला म्हणत असतो की शर्वरी, तू जर का काही खोटं बोलत असशील तर आत्ताच सांग, पण मला नंतर जर कळलं ना की तू खोटं बोलत होतीस तर आज मी तुझ्या सपोर्टसाठी उभा आहे, पण उद्या पहिलाच मी तुझ्या विरोधासाठी उभा असणार आहे, एवढं लक्षात ठेव. आणि शर्वरी खूपच घाबरून जाते, तिला काहीच कळत नाही. दुसऱ्या बाजूला आपली धडाकेबाज जानकी आणि अवंतिका या दोघींनी आता वेषांतर केलेलं असतं आणि त्या रूममध्ये आता त्या जातात आणि त्या लोकांना बाहेर काढतात. म्हणतात जा जा, मला जरा इथे क्लिनिंग करू द्या, इथे किती घाण आहे बघा, असं आता त्या दोघीही म्हणतात. तेवढ्यातच आता ते दोघेही जण बाहेर निघून जातात आणि ह्या दोघी तिथे चेक करायला सुरुवात करतात. इकडे शर्वरी जी आहे ती म्हणत असते की आता खूप झालं, आता साम दान दंड भेट हे सगळं वापरलं, आता दंड देण्याची वेळ आहे. असं आता इकडे शर्वरी प्लॅनिंग करत असते. आता नक्की तिचा काय प्लॅन आहे ते पाहणं रंजक ठरणार आहे. पण आपली अवंतिका आणि जानकी या दोघीही जणी आता तिथे चेकिंग करत असतात की त्यांना काही पुरावे भेटतायत का ते बघत असतात. तेवढ्यातच शर्वरीने कोणाला तरी फोन लावलेला असतो आणि मग आता ती माणसं तिथे आतमध्ये रूममध्ये आलेले असतात आणि अवंतिका आणि जानकीकडे संशयास्पद नजरेने बघत असतात. तुम्हाला काय वाटतंय, त्या शर्वरीचा या दोघांकडे कॉन्टॅक्ट असेल का? तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.